नमस्कार नमस्कार नमस्कार. IPLचं ऑक्शन जिकडे चालू आहे त्या जेद्दावरनं कट्टेकऱ्यांसाठी खास अपडेट देण्याचं काम चालू आहे आणि IPLच्या इतिहासातली सगळ्यात मोठी बोली ऋषभ पंतवरती लागलेली आहे. लखनौ सुपर जायंट्सनी त्याला स्वतःच्या ताफ्यामध्ये 26,75,00,000 जी श्रेयस अय्यरवरती आधीची बोली लागली होती त्याच्या तोडफोड बोली अजून 25 लाख जास्ती 27 कोटीची बोली लावून स्वतःच्या ताफ्यात सामील करून घेतलेला आहे. संजीव गोयंका जे लखनौ सुपर जायंट्सचे मालक आहेत, अत्यंत पॅशनेट आहेत. 7,000 कोटी देऊन लखनौ सुपर जायंट्सची टीम विकत घेतलेली आहे. भावनिक आहेत खेळाच्या बाबतीमध्ये. त्यांना ऋषभ पंत कुठल्याही किमतीला हवाच होता. सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी काही पेडल खाली ठेवलं नाही. 20,75,00,000 या किमतीला ऋषभ पंतची बीड थांबली होती. दिल्ली कॅपिटल्स ज्यांच्याकडे ऋषभ पंत गेल्या वर्षी होता त्यांच्याकडे राईट टू मॅच कार्ड होतं. यावेळी त्या रूलमध्ये एक बदल करण्यात आलेला आहे. त्याच्यावरती आपण एक वेगळा एपिसोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. पण 20,75,00,000ला ती बीड थांबल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सनी ते राईट टू मॅच कार्ड वापरलं आणि त्याच्यानंतर लखनौ सुपर जायंट्सकडे एक शेवटची बीड करण्याची संधी होती. ती त्यांनी थेट 20,75,00,000वरून 27 कोटीला दिली. ती काही दिल्ली कॅपिटल्सनी मॅच केली नाही जम्प बीड आणि लखनौ सुपर जायंट्सकडे IPLच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात महागडा खेळाडू म्हणून ऋषभ पंत आला. आम्ही आधीपासूनच सांगत होतो ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर याच्यापैकी कोणीतरी IPLच्या इतिहासातला सगळ्यात महागडा खेळाडू ठरेल. तो मिचेल स्टार्कचा 24,75,00,000चा रेकॉर्ड मोडेल. श्रेयस अय्यर आधी ऑप्शनमध्ये आला. 26,75,00,000ला पंजाब किंग्स आणि रिकी पॉन्टिंगनी त्याला स्वतःकडे घेतलं. त्याच्यानंतर 2 नावांनी लगेच ऋषभ पंत आला. त्याला 27 कोटी म्हणजे 26,75,00,000 आणि 27 कोटी या दोघांसाठी अशी जवळजवळ सारख्याच किमतीची बोली. पण ऋषभ पंत IPLच्या इतिहासातला सगळ्यात महाग खेळाडू झालेला आहे. त्याच्यानंतर मिचेल स्टार्क जो गेल्या वेळेचा सगळ्यात महाग खेळाडू होता इतिहासातला 24,75,00,000 तो 11,75,00,000ला यावेळी गेलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्या जरा पॅकेजमध्ये जराशी घट झालेली आहे 12-13 कोटींची. पण ते मिनी ऑप्शन होतं, हे फुल ऑप्शन आहे. त्याच्यामुळे 11,75,00,000 या किमतीला मिचेल स्टार्क गेलेला आहे. जॉस बटलरला 15,75,00,000 अशा मोठ्या किमतीला गेलेला आहे. अर्थात IPLचं ऑप्शन डायनॅमिक्स कुठल्या वेळी कोणाचं नाव येतं आहे याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्याच्यामुळेही जॉस बटलरला एवढी किंमत मिळालेली आहे. कंगिसो रबाडा, मोहम्मद शामी हे सगळे वेगवेगळे प्लेयर्स एकामागून एक ऑप्शनमध्ये येत आहेत. त्यांनाही मोठ्या मोठ्या बोली लागत आहेत. पण आत्तापर्यंतची या ऑप्शनमधली सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरसाठी IPLच्या टीम्सनी आपली बँक तोडायची तयारी दाखवलेली आहे आणि त्या दोघांना आपल्या ताफ्यात सामील करून घेतलेलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर मात्र हाताची घडी तोंडावर बोट असे आत्तापर्यंत बसलेले आहेत. KL राहुलसाठी कदाचित त्यांनी खिशात पैसे ठेवलेले आहेत, भरपूर पैसे ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे जर का त्यांना KL राहुल हवा असेल तर तो रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडे नक्की येईल असंच सध्या सगळं चित्र आहे. आम्ही वेगवेगळ्या अपडेट्स या संदर्भातल्या तुमच्यापर्यंत देतच राहू. आपण आज सकाळी जो पोल घेतला होता त्याच्यातसुद्धा लखनौ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि पंजाब किंग्स या 3 टीम्सपैकी एकाकडे ऋषभ पंत जाईल अशी शक्यता वर्तवलेली होती. कारण तो पोलही तसाच घेतला होता. कालपासून अशी इंडिकेशन्स इकडनं मिळत होती की लखनौ सुपर जायंट्स ऋषभ पंतसाठी ऑल आऊट जाणारच आहेत आणि तसंच ऑप्शनमध्येही दिसलं. काही वेळा फसवे इंडिकेशन्स पण असतात, पण यावेळी काही तसं झालं नाही. गोयंकाने काही ऋषभ पंतचा पिच्छा सोडला नाही आणि तो त्यांच्या ताफ्यामध्ये अखेरीस सामील झालेला आहे. आत्ताची सगळ्यात मोठी बातमी हीच आहे, ऋषभ पंत IPLच्या इतिहासातला सगळ्यात महागडा खेळाडू ठरलेला आहे. बाकीचे अपडेट्स आम्ही देतच राहू. तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, या लिंक्स मॅक्झिमम फिरवा. असे छोटे छोटे व्हिडिओज घेऊन दिवसभर येत राहू. आणि व्हिडिओच्या शेवटी मेंबरशिपचं एक छोटीशी पट्टी आहे, ती पण वाचा. मेंबरशिप म्हणजे नक्की काय प्रकरण आहे हे समजून घ्या. आता मात्र मी बाकीचं ऑप्शन बघायला जातो. आपण भेटत राहू दिवसभर.